नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला आज या व्हिडिओमध्ये ब्लाउज वरून माप कशी घ्यायची आहेत आणि 3 पीस प्रिन्सेस कटची कटिंग कशी करायची आहे ते बघायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला आधी ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे। ब्लाउज हे पूर्ण स्ट्रेट करून घ्यायचं आहे, थोडंसं ओढून घ्यायचं आहे। तयार उंची आहे 13 इंच। सर्व माप आपल्याला नोट करून घ्यायचे आहेत। मागचा गळा आहे 10 इंच। कटिंग करत असताना आपल्याला अर्धा इंच 1 इंच असं प्लस करायचं आहे। 10 इंचाचा गळा आहे। त्याच्यानंतर आपल्याला पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे, तो आलेला आहे 6.5 इंच। नंतर आपल्याला छाती मोजून घ्यायची आहे। छाती आहे इथं 8 इंच, म्हणजेच पूर्ण घेर हा 32 इंचाचा आहे। कमर मोजून घ्यायचं आहे। कमर आलेला आहे 6.25 इंच, म्हणजे पूर्ण घेर आहे 25 इंचाचा। त्याच्यानंतर आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे। बाही आहे 10 इंचाची। त्याच्यामध्ये आपल्याला कटिंग करत असताना 1 इंच प्लस करायचं आहे। दंडघेर आहे 4.25 इंच, म्हणजे पूर्ण घेर आहे 9 इंचाचा। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे। शोल्डर इथं शिलाई सहित आपल्याला मोजून घ्यायचं आहे। ते आलेलं आहे 10.5 इंचाचं, तर त्याचा निम्मा केलं तर होतं 5.25 इंच, पण आपल्याला इथं अर्धा इंच मायनस करायचं आहे, म्हणजे 5.25 इंचावर घ्यायचं आहे, कारण दोघंही डीप नेक आहेत। त्याच्यासाठी तयार उंची आहे 13 इंच। आपल्याला 14 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे। शोल्डर घेतलं मी 5.25 इंच, 5 इंचाला 2 पॉइंट कमी। मुंडा मोजून घ्यायचा आहे। मुंडा घेतला मी 5.5 इंच। आपल्याला मुंडा अर्धा इंच आणि गळ्याजवळ दोघंही गळ्याजवळ पाव इंच आणि मुंडा हा अर्धा इंच किंवा 4 पॉइंट मुंडा आणि शोल्डर दोघंही डाऊन करून घेतले। नंतर मी मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत। जिथं डाऊन केलेला आहे तिथून 1 इंचावर आणि दुसरा 1.5 इंचावर। नंतर छाती मोजून घ्यायची आहे। छाती आहे 8 इंच आणि पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन किंवा 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। शिलाई मार्जिन हे आपल्या आवडीनुसार करायचं आहे। कमर आहे 25 इंचाचं, तर आपल्याला 6.25 इंच आणि पुढे 1 इंच डाटसाठी आणि नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन असं ॲड करून घ्यायचं आहे। आधी आपल्याला बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे, कारण बेल्टसाठी हे आपल्याला वेगळं कटिंग करायची नंतर गरज नाही, म्हणून आधी बॅक साईडची कटिंग करून मग आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करायची आहे। मुंड्याचे शेप देऊन आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि फिटिंगच्या ह्या जागेवरही आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे। गळ्याची रुंदी घेतली मी 2 इंच आणि गळ्याची खोली घेतली 10.5 इंच। साधा गोल गळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याची कटिंग नंतर करायची आहे। मागच्या साईडचा डाट देऊन द्यायचा आहे मध्य सेंटरवरती 4 इंचाचा किंवा 4.5 इंचाचा। त्याच्यानंतर आपल्याला फ्रंट साईडच्या कटिंगसाठी बेल्टसाठी आधीच अंतर मोजून घ्यायचं आहे। 1.25 इंच इतकं अंतर मोजून घ्यायचं आहे। ते आपल्याला पट्टीने सरळ रेषेत मोजून घ्यायचं आहे, म्हणजेच बेल्ट आहे लगेच आपला रेडी होणार आहे। त्याच्यानंतर आयहुकच्या बाजूला जर आपल्याला अर्धा इंच अंतर लागत असेल किंवा 1/2 इंच लागत असेल तर ते आपल्याला लगेच मोजून घ्यायचं आहे। मला इथं 1/2 इंच इतकंच अंतर लागतं, पण ते मी तयार करून घेणार आहे। मला 1/2 इंच लागतं, त्याच्यामुळे मी थोडंसं पुढे खुणा करून घेत आहे। त्याच्यानंतर बॅक साईडचा पूर्ण पॅटर्न आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। गळ्याची कटिंग ही नंतर करायची आहे आपल्याला। पूर्ण कॉपी झाल्यानंतर आपल्याला आधी मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। फ्रंट साईडचा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे।
त्याच्यानंतर आपल्याला पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे, तो आहे 6.5 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 7 इंचावर मी एक बॉक्स तयार करून घेत आहे. वरती 2 इंचाचा रुंदी आहे आणि खालच्या बाजूला आपण 2.25 इंच घेतला तरीही चालेल. तोही आपल्याला साधा गोलच गळा तयार करायचा आहे. इथं आपल्याला ॲपेक्स पॉइंट म्हणू शकतो आपण, तो आपल्याला 3.5 इंचावर घ्यायचा आहे. वरती 3.5 इंचावर आणि त्याच्यानंतर थोडं खाली आपल्याला 3 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे. हा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला 2.5 इंचाचा आधी बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. जिथं आपण 1.25 इंच अंतर सोडलेलं आहे, त्या सोडलेल्या अंतर जिथं कॉपी केलेलं अंतर आहे तिथून आपल्याला 1.25 इंच इतकं अंतर घ्यायचं आहे आणि 1.25 इंच वरती उचलून बेल्टला 2-2.25 इंचावर आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण 3 इंच आणि 3.5 इंचावर जी खूण केलेली आहे ती सरळ रेष आपल्याला 2 इंचाची घ्यायची आहे. दोन इंचाची घ्यायची आहे आणि खाली 3 इंचावर अर्धा इंच आपण डाऊन केलेले आहे, तिथं आपल्याला तिरकस रेष ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला डाट द्यायचा आहे 2.25 इंचाचा. 2.25 इंचाचा डाट दिलेला आहे, ती तिरकस रेष ओढून घ्यायची आहे आणि जसं प्रिन्सेस कटला आपण आकार देतो मध्य सेंटर काढून, त्याच पद्धतीने आपल्याला इथंही मध्य सेंटर काढून प्रिन्सेस कटचा छोटासा आकार तयार करून घ्यायचा आहे. इथं कुठेही आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायची गरज नाही. बेल्टमध्ये आपण तयार करून घेतलेला आहे. 2.25 इंचाचा डाट घेतलेला आहे म्हणून इथं आपल्याला अंतर वाढवावं लागणार आहे. तर इथं मी 1.25 इंच वाढवून घेत आहे. 1.25 इंच का तर बॅक साईडचा आपण 1 इंच आधीच कॉपी करून घेतलेला आहे, ते 1 इंच आणि इथं 2.25 इंच बरोबर हा 2.25 इंचाचा डाट तयार होऊन जाईल. हे अंतर आधी आपण घेतलेलं आहे. वरती आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ते पट्टीने आपल्याला सरळ रेषेत मिळवून घ्यायचे आहेत. इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. पुढे आपल्याला 5 इंच किंवा 3 पॉईंट इतका अंतरावर अजून एक रेष ओढून घ्यायची आहे. ते अंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे, म्हणजे जास्त चुन्या वगैरे येत नाही. त्याच्यानंतर हे अंतर आपल्याला सर्व मोजून घ्यायचं आहे. दोघंही भाग हे सेम आले पाहिजे. 2.25 इंचाचा स्ट्रेट आहे, त्याच्यामुळे इकडच्या बाजूला 2.25 इंचावर मी खूण करून घेतली. 2.25 इंचापासून आपल्याला तिरकस रेष इथं डाऊन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला 1.5 इंच इतकं अंतर वरच्या बाजूला आधी मोजून घ्यायचं आहे. जिथं आपला पॉईंट आहे तिथून आपल्याला दोघंही पॉईंट मोजून घ्यायचे आहेत. दोघंही बाजू सेम आल्या पाहिजे. इथं मी अर्धा इंच डाऊन करून घेतलेलं आहे, परंतु मला परत 1.5 इंच वरती डाऊन करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपण जेव्हा फिटिंग करतो तेव्हा काखेमध्ये खाली कमरेजवळ जास्त चुन्या घोळ येत नाही. त्याच्यानंतर बॅक साईड याची आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. बेल्ट ही आपला रेडी आहे आणि प्रिन्सेस कटचे सर्व पॅटर्न आपले रेडी झालेले आहेत. हे सर्व आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत. इथं पॉईंट येऊ द्यायचा नाही. छान गोल आकार तयार करून घ्यायचा आहे. हा 3 पीस प्रिन्सेस कटचा फ्रंट साईडची छान अशी कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. बाही आहे 10 इंचाची, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला 11 इंचावर 2 खुणा करून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बाहीची रुंदी काढायची आहे. बाहीचा घेर आपण मोजून घेतलेला आहे. आर्म होलचा घेर तो आलेला आहे 14.5 इंच. तर आपल्याला इथं बाहीची रुंदी काढून घ्यायची आहे, ती आहे 7.25 इंच.
तर 7.25 इंचावर 2 खुणा करून आपल्याला तेही एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला पुढे शिलाई मार्जिन हे वेगळं ॲड करावं लागणार आहे। 3.5 इंचावर मी कॅप हाईट घेतलेली आहे। मध्य सेंटरला आपल्याला तिरकस रेष ओढून घ्यायची आहे आणि तिथं बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। इथं मी बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे। त्याच्यानंतर दंडघेर मोजून घ्यायचा आहे 4.25 इंच आणि शिलाई मार्जिन ॲड केलेला आहे तिथं आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर बाहीची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। नंतर फ्रंट साईडला आपण जिथं आकार दिलेला असतो तोही आपल्याला बरोबर कटिंग करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बॅक साईडच्या गळ्याची आपल्याला कटिंग करायची आहे। बॅक साईडच्या गळ्याची कटिंग आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो। 3 पीस प्रिन्सेस कटची कटिंग कशी वाटली तुम्हाला? माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्स करून नक्की कळवा। इथं जेव्हा आपण शिलाई मार्जिन ॲड करतो तेव्हा बॅक साईडचं अंतर हे थोडं वाढतं, ते आपल्याला बरोबर आर्म होलच्या जागेवर खालच्या बाजूला शिलाई मार्जिन ॲड करून झाल्यानंतर आर्म होलच्या जागेवर उरतं तो भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे।